आज आपण वावरात जातच होतो की तेवढ्या रस्त्यामध्ये तेव्हा आपल्या गावातले पोरं दिसल्यावर रनिंग करत होते. ते म्हणत होते की भाऊ हे समोरचे 2 जण बसले तेले व्हिडिओ मध्ये घे. मग आपण तेले बी घेतला आणि याले बी घेतला. मग आपण निघालो आता वावरामध्ये जाण्यासाठी. वावर तर खूप दूर होतं. वावर तेच होतं ज्या दिवशी तुम्ही पाहिलं होतं त्या वावरामध्ये केवढं मोठं गवत होतं. त्याच वावरात आपल्याला जाणं होतं. नाचतं ते वावर पुरं काढूनच टाकणं होतं. आणि आमच्याकडे तर भाऊ रातपासून थेंबथेंबच पाणी चालू आहे. आता वावरामध्ये गारा पण व्हायला असेल आणि या रस्त्याने बघू शकता मी रस्त्याने बी पाणी पडायलाच आहे. आणि आज खूपच लोक घरी होते कारण की आज बदली पण होती आणि पाण्याचा मोसम पण होता. आणि त्या कारणामुळे आज सगळे जण घरी होते. पण आम्ही असा विचार केला की आता पाणी तर थांबेल आहे. मग आता कधी हे पाणी जर बैकलं समजा मग अजून हे गवत पहिलेच अजून मोठं आहे. मग अजून समजा मोठं होऊन जाईल. मग हे गवत आम्हाला लय भारी जाईल. मग त्यामुळे आम्ही डायरेक्ट ते काही टेन्शन नाही घेतलं आणि डायरेक्ट निघालो वावरात निघण्यासाठी. म्हटलं आज गवत काढून टाकणार पुरं वावर चकच करणार गवताचं. मग आता तुम्ही तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि या गरीब माणसाला फॉलो नसेल करायला तर फॉलो करून टाका. मग आम्ही 120च्या स्पीडने निघालो वावरात जाण्यासाठी. मग काय भाऊ आपण तर आलो होतो 120च्या स्पीडनं वावरामध्ये आल्यावर तर गारा तर काही एवढा नव्हता पण थोडाफारच होता. आणि आपण चप्पल वगैरे काढून ठेवली आणि आपल्याला तर काही आज निंदन होतं. आज आपल्याला डायरेक्ट डाले उचलणं होते आणि गंजच फेकणं होते. मग आपण घेतलं भाऊ डालं 120च्या स्पीडनं डोक्यावर. मग काय मग देवाचं नाव घेतलं वज घेतलं. आपण व्हिडिओ बी काढणं होता भाऊ. वज बी डोक्यावर आणि व्हिडिओ बी काढणं सुरू. लोक म्हणत की काय राहू तू डालं बी घेऊन डोक्यावर व्हिडिओ बी काढला. म्हटलं काही होत नाही टेन्शन न घ्या तुम्ही. मग आपण 120च्या स्पीडनं दिलं टाकून डालं. मग आता आपले कपडे भरले होते आणि आता आपल्याला हात घ्यायला जाणं होतं हिरीवर. मग पाहून घ्या तुम्ही आपले कपडे किती भरले. पुरं कपडे भरले हात भरले सगळं पाय बी भराल ते. मग आता आपल्याला हात जेवण करणं होतं आपल्याला हात घ्यायला जाणं होतं आता हिरीवर. मग आपण निघालो हिरीवर जायला. त्या सर्व बाया तर भाऊ डायरेक्ट तडीसाखच बसून गेल त्या झाडाखाली कारण की तडीचा कॅन होते पण त्या कॅनीमध्ये थोडंसंच पाणी होतं. मग ते बायांच्याच पॅनीतलं पाणी घेतलं आणि हात धुवून घेतले आणि तडीत बसून गेले जेवण करायला. मग आम्ही 2 जण राहिलो. मग आम्हाला जाणं होतं हिरीवर आणि हिरी जवळपासच होती. मग आपली आई म्हणे की बाबा फटाफट झालं कारण की त्या बाया तर मग जेवायला बसल्या. मग आपल्याला टाइम होऊन जाईल. मग आम्ही आलो 120च्या स्पीडनं हिरीवर. मग हिरीवर तर आलो ह्या या हिरीमध्ये तर बेंडुकास होत्या भाऊ. मग म्हटलं जाऊ दे आपल्याला हात धुवायलाच पाणी घेणार. मग आईनं काढलं 120च्या स्पीडने एक बाटली पाणी. मग आपण हात गीत धुतले. आता तुम्ही पाहू आपले हात किती भरल्या गेल्या. मग आपण हात गीत धुतले. मग आलो बोरडी या वावरावाल्या बोवांकडे आम्हाला केळं आणले बघ खायला. आम्ही केळं खाल्लं जेवण घेऊन केलं. मग आता आम्हाला घरी जायचा बी टाइम झाला. आम्ही चाललो आता मग घरी. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक वाजव रे भाषा.